आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने निकालानंतर मंठा येथे जल्लोष। हा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय, उदयसिंह बोराडे। शिवसेना ही शिंदे गटाची तसेच शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निकालानंतर मंठा येथे शिंदे गटाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। हा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया यावेळी तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी दिली। विधानसभा अध्यक्षांनी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला आणि सर्व आमदार पात्र असल्याचा निकाल दिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिवसेनेच्या वतीने मोटरसायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज की जय, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाद आला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है घोषणा दिल्याने शहर दुमदुमून गेले होते। यावेळी तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी मनोगत व्यक्त करताना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच ही खरी शिवसेना असल्याचे स्पष्ट केले असून विधानसभा अध्यक्षांचा निकाल लोकशाहीचा विजय असल्याचे ते म्हणाले। यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेश गणगे, दलित आघाडी तालुका प्रमुख दिलीप हिवाळे, महिला शहर प्रमुख संगीताताई खराबे, उपतालुका प्रमुख गजानन कापसे, महिला उपशहर तालुका प्रमुख मीराताई सरकटे, युवा सेना तालुका प्रमुख दीपक गायकवाड, अल्पसंख्याक तालुका प्रमुख चांद पठाण, उपतालुका प्रमुख रामराव वरकड, युवा सेना उपतालुका प्रमुख लिंबाजी बोराडे, उपशहर प्रमुख बंडू नाना बोराडे, युवा सेना शहर प्रमुख राजेश खरात, कैलास बनकर, रफिक पठाण, महादेव उकंडे, भगवान गायकवाड, अनिल उकडे, गणेश बोराडे, तुकाराम आकात, निलेश गायकवाड, पांडुरंग बोराडे, गजानन खरात, वैजनाथ ढवळे यांची उपस्थिती होती। रायगड स्वाभिमानसाठी योगेश गणगे, मंठा, जालना जिल्हा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।